टीम गेंदबाजी मार्ग पर पहला ओवर प्रारंभिक ओवर लेकर सामने संकेत राइट अप ओवर द विकेट पहली गेंद फुल टॉस ऑन साइड पर खेलना चाहते थे अंपायर का इशारा देखा होगा रनआउट का चांस था वो भी मिस हुआ अंपायर का इशारा लेग बाइस का था कहानी में ट्विस्ट है लेग बाइस का इशारा पहली गेंद पर रन जरूर जुड़ा है टीम के खाते में संकेत के खाते में नहीं लेकिन टीम के खाते में जरूर जुड़ा एक तरफ सोमसाई ओमली तो दूसरी तरफ हम देख रहे खिलाड़ी खेलते हुए पावर्स के चलिए फिर एक बार 10 मिनट का टाइमर है आपको 10 मिनट में 2 ओवर खत्म कर दे तीसरा ओवर आपको 10 मिनट के अंदर शुरू करना है या फिर आपको पैरालाइज किया जाएगा गेंदबाज फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर वसीम ये गेंद अच्छी थी फुल टॉस ऑफ साइड पर खेला मिसफील्ड गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई यहां पर देखा जाए तो मिसफील्ड होती हुई 2 रन तो आसानी के साथ मिलेंगे अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों में तालमेल अच्छा नजर आता वह 2 रनों का इजाफा स्कोर कार्ड पर होता वह सौरभ पहली गेंद पर अपना खाता खोलते हुए नजर आए सौरभ का खाता खुला टीम का खाता कुल मिलाकर 3 रनों पर पहुंचा गेंदबाज फिर एक बार गेंदबाज बार पर स्विच इट रिवर्स स्वीप खेलना चाहते थे उल्टा पुल्टा खेलना चाहते थे डॉट बॉल कोई रन नहीं कोई नुकसान नहीं रन से 3 रनों पर 3 ओवर का मैच है पहला ओवर व प्रगति पर वसीम गेंदबाजी मार्ग पर राइट अप राउंड द विकेट लेफ्ट आर्म बल्लेबाज सौरभ के इस बार स्टेप आउट होकर खेलना चाहते थे बाट का बाहरी किनारा विकेट कीपर का सहारा विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ कम ऑन डीजे वसीम विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घालूनच आपल्याला मॅचमध्ये खेळायचं आहे आधीच विनंती केलेली होती मंडळाचे नियम आहेत आधीच सांगितलेलं होतं जर तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळाला आहे तर आपल्याला ती जर्सी पेनूनच मॅच खेळायची आहे चला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वसीम सज्ज आहे राईट ओव्हर द विकेट नवीन फलंदाज विजय पहिला चेंडू डॉट बॉल आणखीन एक सुंदर चेंडू मैदानामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक समीकरण पुन्हा एकदा या चेंडूवर देखील पाहायला मिळतोय फिर एक बार देखा जाए पुन्हा एकदा गोलंदाज येतोय वसीम गोलंदाजी मार्गवर चांगला चेंडू चांगली गोलंदाजी या षटकामध्ये असूनपर्यंत गेले 3 धावा खर्च केलेत एकूण शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधील राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस उडवलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय पकडतोय झेल समाप्त करतोय फलंदाजाचा खेळ पहिल्या षटकामध्ये दुसरा गडी माघारी परतोय मागील मॅच मध्ये 4 विकेट्स आणि या मॅच मध्ये 2 विकेट्सला जवाब गोलंदाजी वसीमच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये केली जाते संघाला विजयीच्या रूपात एक मोठा गडी मागील मॅच मध्ये विजयीमध्ये सर्वात मोठा योगदान कोणाचं होतं तर तोच विजय माघारी परततोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 6 चेंडूंचा खेळ समाप्त 6 चेंडूच्या समाप्तीनंतर सोमसाई ओमली संघ प्रथम फलंदाजी करताना आहे एकूण 3 धावांवरती 2 गडी बाद मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये सज्ज झालाय अंकुर नॉन स्ट्रायकर एंडवर असेल तर स्ट्रायकर एंडवर संकेत पहिला चेंडू फुल टॉस उडवलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती या षटकाची सुरुवात विकेटने लाजवाब कमबॅक गोलंदाजांचा 3 धावा अजूनपर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय आणि 3 गडी बाद झालेत या
फलंदाजी करणारा संघ सोमसाई ओमली संघाचे संघावरती मोठा संकट. संघ कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आदित्य नवीन फलंदाज. सुंदर मॅच, लाजवाब मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अतितटीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आदित्य नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला की यावेळी संघावरती मोठा संकट आहे. हे दोन फलंदाजांना आपण अनेक स्पर्धांमध्ये आक्रमण करताना पाहिजेत. या दोघांकडून संघाला मोठी अपेक्षा आहेत. या दोन्ही फलंदाजांना यावेळी संघासाठी लढावं लागेल, संघासाठी झगडावं लागेल, संघासाठी धावा बनवावे लागतील. आपण पाहतोय एका बाजूला आदित्य तर दुसऱ्या बाजूला अंकुर. गोलंदाज अहमद पहिल्या चेंडूवरती सफलता त्याच्या खात्यामध्ये. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू थोडासा खाली राहतोय आणि जातोय एस्टनच्या मागे. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. तिसऱ्या 3 षटकांचा मॅच आहे. दुसरा षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. एका बाजूला ओमली तर दुसऱ्या बाजूला पावस. यावेळी मोठा स्ट्रोक केलाय क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. शहीबाज चेंडूवरती येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. यावेळी धावचीची संधी. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. अपील निश्चितच केली होती पण पंचांनी नकार दिली आहे. नकारमध्ये मान टोटवली आहे की 2 धावा या चेंडूवरती आणि संघाचा धावफलक जो कुठेतरी 3 वरती थांबलेला होता तो आता 5 वरती पोहोचलाय. 9 चेंडू आणि 5 धावा झालेत. असूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. एक्सेलरेट करावा लागेल. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल कारण की ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये खूप टॅलेंट भरलेला आहे. एक चांगला चेंडू, चांगला उत्तर. 1 धाव या चेंडूवरती. सिंगलने स्ट्राईक रोटेट केले अंकुर. या स्पर्धेमध्ये गोलंदाजीने चांगला प्रभाव सोडलाय पण फलंदाजीने अजूनपर्यंत काही चांगलं करून दाखवलेलं नाही. चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं नाही आहे. पण यावेळी सर्वात मोठा संकट आपण पाहतोय. एकूण 6 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकामध्ये झालेत. अंकुरच्या बॅटमधून निघालेला स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक मॅच मध्ये अंकुरच्या खात्यामध्ये निराशा. बाद, विकेट, 4था गडी बाद. टॅलेंटेड खिलाडी आहे पण या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत त्याच्या माध्यमातून प्रभाव सोडला गेला नाही आहे. तर नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये आदेश. आदेश आपण पाहतोय डावकुरा गोलंदाज, डावकुरा फलंदाज, एक शैलीदार ऑलराऊंडर. मैदानाच्या आतमध्ये अहमद. एक चांगली कामगिरी. या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. शेवटचा चेंडू घेऊन रट्टम ओव्हर द विकेट. हा चेंडू चांगला आहे. लाजवाब चेंडू आहे. टप्पा लाजवाब होता. वाईट लाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. ब्लॉकआउट बदला चेंडू. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा षटक अजूनही मैदानामध्ये शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 3 धावा वसीमच्या. दुसऱ्या षटकामध्ये अहमदच्या आपण 4 धावा येताना पाहिजे. एकूण 7 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर सोमसाई ओमलीचा संघ इथून देखील कमबॅक केला जाऊ शकते. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आलाय म्हणजे आपण पाहू स्ट्रायकर एंडवर शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा येताना आदेशला. शुभम गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये सज्ज झाला. राईट राऊंड द विकेट. चला विनंती आहे की फास्ट घ्या. अजून आपल्याला आजच्या सत्रामध्ये सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं फास्ट घ्या. शुभम गोलंदाजी मार्कवर. समोर आदेश. 2 षटकानंतर सोमसाई ओमली संघ प्रथम फलंदाजी करताना 7 धावांवरती. एका बाजूला पावस. सुंदर चेंडू. लाजवाब चेंडू आहे. टप्प्या पडल्यानंतर गतीने चेंडू जातो एशियनच्या बागे. सुंदर यष्टी रक्षण. चांगला टप्पा, चांगला टप्पा, चांगला कमबॅक, चांगला फाईट बॅक मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगला टप्पा सातत्याने वापरला जातो गोलंदाजांचा. सौरभ. शुभम गोलंदाजी मार्कवर आहे.
हा चेंडू देखील लाजवाब आहे. सुंदर चेंडू, धावचीची संधी आहे. पंचाचा इशारा पाहूया. पंचाचा इशारा, कोणाचा विकेट, कोणाचा विकेट, कोणाचा विकेट. पंचाचा इशारा येतोय आदित्यचा विकेट. आदित्यचं विकेट, आदित्यचा विकेट आहे. निश्चितच रिव्ह्यू घेतला गेलाय. अशोक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. एक मोठा गडी माघारी परतलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता आदित्यने, पण आदेशच्या साथ त्याला मिळाला नाही. आदेशनं बलिदान देण्याचा प्रयत्न केला होता, पण क्रॉस बॅट्समन झाले नाही. त्या संदर्भात आदित्यचा विकेट. नवीन फलंदाज अशोक मैदानामध्ये. मोठा संकट मैदानामध्ये सोमजाई ओमली संघावरती. धावा झाले एकूण धावफलकावरती 7. शेवटचा षटक, शेवटच्या षटकातील शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक. आदेश आणि अशोक ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर शुभम. यावेळी देखील चांगला चेंडू आहे. सुंदर चेंडू, लाजवाब चेंडू. चेंडू पंचाचा इशारा, लेग बाईज. अशोक नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवर प्रथमच खेळण्याची संधी. लेग बाईजच्या स्वरूपात 1 धाव आपण मिळताना पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव जोडते. 8 धावांवरती संघाचा धावफलक पोहतोय. 18 चेंडूंचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ म्हणजे 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकांमध्ये तिसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि संघ प्रथम फलंदाजी करताना सोमसाई ओमलीचा एकूण 8 धावांवरती आहे. 3 गडी बाद, 5 गडी बाद, माफ करा. शुभमचा पुढील चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. चांगला टप्पा. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. 2 शेवटचे चेंडू शिल्लक. राईट अराउंड द विकेट. गोलंदाज शुभम समोर अशोक. अशोकच्या बॅटमधून आपण या स्पर्धेमध्ये एक षटकार देखील पाहिला आहे. या मॅचमध्ये देखील आवश्यकता धावांची आहे. अहमद चेंडू काढी, पकडलाय चेल. आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. 6 गडी बागारी परतोय 8 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये. षटकामध्ये 4. या षटकामध्ये अजूनपर्यंत 1 धाव फक्त खर्च केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश. सोमसाई ओमली संघाकडून सिद्धेशला आपण खेळताना पाहतोय. या शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती आक्रमकता आवश्यक आहे, कारण की धावा बनलेल्या नाही आहेत. एकूण धावा झालीत 8. शुभम गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड द विकेट. डावखुऱ्या फलंदाजासाठी सफळ होऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. धाव घेण्याचा प्रयत्न के. यावेळी पंचाचा इशारा, आऊट. म्हणजे 7वा गडी बाद. 8 धावा एकूण धावफलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता 18 चेंडू आणि 9 धावांची. लक्ष सोपं आहे, पण कठीण देखील होऊ शकतो जर गोलंदाजी चांगल्या तेवढ्याच ताकदीची झाली तर. मोठा आवाज नाही, छोटा आवाज ठेवलाय यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 9 धावा बनवायचे 18 चेंडूंच्या खेळामध्ये. आपण घेणार आहोत सोमसाई ओमली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय निश्चितच अलिना 11 पावस वाघिवरेचा संघ. 18 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला विनंती आहे सोमसाई ओमली आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सोमसाई ओमली संघ विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला सोमसाई ओमली संघ विनंती आहे की थोडंसं फास्ट घ्या. सोमसाई ओमली आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अहमद आणि प्रणय आपण दाखल होताना पाहतोय. अहमद आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची 9 धावांचा लक्ष मैदानामध्ये सेट आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे. चला विनंती आहे की फास्ट घ्या, थोडासा क्विक, बी क्विक. अजूनही आपल्याला आजच्या सत्रामध्ये मॅच खेळवायची आहे, तर प्लीज थोडंसं सहकार्य करा. आपण
थँक्यू. चला गोलंदाजी मार्कवर येतोय सौरभ. सौरभ गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिला संघामार्फत देखील पहिलं षटक घेऊन 9 धावा तुम्हाला डिफेंड करायचे. 18 चेंडूंच्या खेळामध्ये पॉवर प्ले सर्कलला अहमद स्ट्राईकवर तर नॉन स्ट्रायकर एंडवर प्रणय. सलामीची सोडी 9 धावा बनवायची जिंकण्यासाठी. सौरभचा पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळी ऑन साईडला केलाय चेंडू जातोय सीमा रेषाचा वेध घेताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. टीजे विनंती आहे दिलशाद 11 वलवते. दिलशाद 11 वलवते संघ कर्णधाराला विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. दिलशाद 11 वलवते संघ कर्णधाराला विनंती आहे आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. राईट ओव्हर द विकेट. यावेळी देखील चांगला स्ट्रोक बॅकफुटवरून चेंडूला पंच केला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे संकेत आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव या चेंडूवरती मिळते. चांगला क्षेत्ररक्षण एक धाव. संघाचा धावफलक 5 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 4 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. यावेळी चांगला स्ट्रोक विजयी षटकार मैदानामध्ये येतोय. विजयी चौकार मैदानामध्ये येतोय.